शरीरामध्ये भरपूर सारी ऊर्जा देणारे, हाय प्रोटीन असणारे, हे अतिशय शरीराला पौष्टिक असणारे, साखरचा इथे अजिबात वापर न करता मऊसूद आणि दाणेदार असे, लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्याही छोट्या भुकेसाठी पटकन तोंडामध्ये विरघळणारे, कमी तुपातील रवाळ आणि मऊसूद असे दाणेदार लाडू. पचायला देखील खूप हलके आहेत हे लाडू. तर ही लाडू आपण साधारण 1 ते 2 महिने देखील छान टिकवून ठेवू शकतो. तर हे लाडू अजिबात खराब वगैरे होत नाहीत. तर मुगाच्या लाडवांची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिरव्या मुगाच्या पौष्टिक लाडूसाठी इथे आपण साहित्य बघणार आहोत. साहित्य इथे मी खूप कमी घेतले आहेत. इथे मी हिरवे मूग 1 वाटीभर घेतले आहेत. वजनी माप म्हणायचं तर साधारण इथे 250 ग्रॅम एवढे मूग घेतले आहेत आणि त्याचबरोबरीने 250 ग्रॅम गूळ देखील घेतले आहेत आणि काजू बदाम दोन्ही मिळून 20 असे घेतले आहेत आणि सोबत 2 चमचे इथे डिंक घेतले आहेत आणि 10 ते 15 इलायचीचे दाणे देखील घेतले आहेत. सुरुवातीला आपण गॅस पेटवून घेणार आहोत. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवायचे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे. लो टू मीडियम हीटवर ठेवून सुरुवातीला आधी मूग आपले भाजून घ्यायचे आहेत. मुगाचा फक्त रंग बदलूपर्यंत इथे आपण मूग भाजून घेणार आहोत. तर जी मुगाची साल असते ना, ती अगदी लालसर रंगाला येऊपर्यंत अशी भाजून घ्यायची. गॅस पण आपला मध्यम आचेवरच आपण इथे छान भाजून घेणार आहोत. तर इथे हे मूग भाजण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनटं लागतात मंद आचेवर भाजण्यासाठी आणि फक्त रंग बदलूपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता मुगाचा रंगसुद्धा बदललेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता त्याची जी साल आहे ना, थोडीशी लालसर रंगाला आली आहे. तर याच कढईमध्ये मी 2 चमचे एवढे तूप घालून घेतले आहे. कढई आपली गरम आहे म्हणून तूप लगेचच वितळलं आहे. आज आपण कमी तुपातच लाडू करून घेणार आहोत म्हणून मी इथे 2 चमचे आधी सुरुवातीला तूप वापरलं आहे. डिंक आपण छान मंद आचेवर फुलूपर्यंत तळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता डिंकाचा रंग देखील बदलला आहे आणि छान आपले डिंक फुगून वर आले आहेत. तर आपण ते देखील एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. डिंक फुलून आपलं छान एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आणखीन 1 चमचाभर तूप या कढईमध्ये शिल्लक राहिलं आहे. तर ह्याच चमचाभर तुपामध्ये काजू आणि बदामाचे मी इथे तुकडे करून घेतले आहेत. म्हणजे बारीक असे थोडेसे कट करून घेतले आहेत आणि ते देखील आपण छान कुरकुरीत फुलूपर्यंत तळून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग आपण सर्व हे मुगाची डाळ जी आहे ती पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी रवाळ अशी पावडर होईल इतपत आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अगदी रवाळ असं टेक्स्चर आलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी जाडही नाही आणि एकदम असं अगदी बारीकही नाही, असं छान रवाळ टेक्स्चराचं इथे मी मुगाचं पावडर तयार करून घेतली आहे. म्हणजे लहान मुलांना आपण जशी भरडी करतो ना, तशा पद्धतीची इथे भरडी तयार झाल्यासारखं इथे मुगाचं पीठ तयार झालं आहे. त्यानेच आपले लाडू अतिशय दाणेदार होतात. तर आपण याच कढईमध्ये आणखीन 1 चमचा तूप शिल्लक राहिलं होतं, तर मी त्यामध्ये 1 चमचा आणखीन तूप घालून घेतले आहेत आणि आपण ही मिक्सरला फिरून घेतलेली मुगाची पावडर तयार केलेली यामध्ये घालून छान आपण खमंग असे भाजून घ्यायचे. पण भाजत असताना गॅस आपला पूर्ण लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान आपलं हे मुगाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर आता इथे बघू शकता काही गुठळ्या दिसत आहेत. तर इथे आपण मुगाचं जे पीठ घालून घेतलं त्यामुळे इथे गुठळ्या आल्या आहेत, पण काही हरकत नाही. आपण कमी तूपच वापरून इथे आपलं छान ह्या गुठळ्या फोडून घेणार आहोत. मी एक सोपी देखील पद्धत तुम्हाला सांगते. हवं तर तुम्ही चमच्याने देखील ह्या गुठळ्या फोडू शकता किंवा तुम्ही एखादा ग्लास घ्यायचा आहे, ग्लासानं देखील अशा पद्धतीने तुम्ही ह्या गुठळ्या फोडू शकता आणि ह्या गुठळ्या फोडायला अगदी कमी वेळात हे मुगाच्या ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत त्या लवकर पटकन निघतात आणि भाजायला देखील खूप त्रास देखील होत नाही.
सुरुवातीलाच आपण कमी तूप घातल्यामुळे गुठळ्या पटकन निघतात आणि आपलं पीठ देखील लवकर भाजलं जातं. तर इथे बघू शकता साधारण मला 15 मिनटं झाली आहेत आणि आपलं जे मुगाचं पीठ आहे ते लालसर असं दिसत आलं आहे. आणि आपलं इथे बघू शकता हात लावू त्यापेक्षा जास्त गरम झालेलं आहे पीठ. आणि मुगाच्या ज्या पिठाचा रंग आहे तो देखील बदललेला आहे. तर आपण यामध्ये आता मुगाचा रंग थोडासा बदलला की पिठाचा, त्यानंतर आपल्याला तूप घालायचं आहे. आणि साधारण किती चमचे तूप घालायचं ते देखील मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता इथे मी आमटीची पळी घेतली आहे. या पळीच्या प्रमाणे इथे मी 2 पळ्या तूप घालून घेतले आहे. साधारण पोहे खाण्याचा चमचा धरलाच तर 6 चमचे एवढे मी इथे तूप घालून घेतले आहेत. आणि आपलं इथे तुपामध्ये आपलं छान मुगाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे. साधारण आणखीन 15 मिनटं तरी आपल्याला हे मुगाचं पीठ छान भाजून घेणार आहोत. अगदी थोडंसं सुटसुटीत होईपर्यंत हे पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचे. इथे आपले 10 ते 15 मिनटं झाली आहेत आणि इथे मुगाचा रंग देखील बदलला आहे. अगदी लाल आणि तपकिरी रंगासारखा इथे रंग आला आहे. आणि छान आपलं इथे पीठ देखील भाजलं गेलं आहे. तर इथे बघू शकता अगदी सुटसुटीतपणा पिठामध्ये आला आहे. तर असं चमचाने हलवून बघायचं की आपलं पीठ अगदी सुटसुटीत झालं आहे का. तर समजून जायचं की आपलं पीठ छान भाजलं आहे आणि खमंग असा वास येतो भाजताना. तर आपण मुगाचं पीठ काढून घेतलं आहे एका ताटामध्ये. आणि गूळ आपण याच कढईमध्ये घालून घेणार आहोत. आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे पाणी घालून घेतलं आहे. गुळाला आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून गूळ छान वितळवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता गूळ पाणी घातल्यामुळे पटकन वितळायला वेळ लागत नाही. आणि मी इथे गूळ खिसून घेतला होता त्यामुळे तो लगेचच वितळला आहे. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये आपलं हे छान गूळ वितळलं आहे. तर इथे बघू शकता गुळाच्या सगळ्या गुठळ्या निघून गेल्या आहेत आणि आपलं गूळ इथे शिजून देखील रेडी झाला आहे. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर इथे जे मुगाचं आपण पीठ काढून घेतलं होतं एका ताट्यामध्ये, तर आपल्याला यामध्ये गुळाचा पाक घालून घ्यायचा आहे. तर इथे गुळाचा पाक चाळणीने घालून घेणार आहोत, कारण की जे काही माती किंवा काही एखादं कण वगैरे गुळामध्ये खडे राहिले असतील तर आपण या चाळणीमधनं गाळून घेतल्यास ते निघून जातील. आणि छान आपलं इथे आता आपण हे पिठामध्ये गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता डिंक मी अजिबात फोडून वगैरे घेतला नाही किंवा काजू बदाम देखील त्याची पूड देखील करून घेतली नाही. छान हे असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता हे थोडंसं पातळ वाटत आहे मिश्रण. आणि गूळ घातल्यानंतर हे जरा पटापट प्रोसेसने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की गूळ घातल्यानंतर गूळ लवकर घट्ट होतं. म्हणून इथे पटापट इथे आपलं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये वेलची पूड देखील घालून घेणार आहोत. तो माझा थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे. तर इथे मी 2 चमचे वेलची पूड देखील घालून घेतली आहे. आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता. आणि थोडंसं आपण याला एकत्र करून घेतल्यानंतर साधारण एक 5 ते 10 मिनटासाठी एक झाकण लावून गूळ थोडंसं मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर इथे बघू शकता 5 ते 10 मिनटं झाली आहे. गूळ पूर्णपणे या मुगाच्या मिश्रणामध्ये छान उतरला आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, हे छान असं फोडून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्णपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पटापट हे जे आपण लाडू तयार करून घेणार आहोत. जर गुळाचा पाक जास्तच जर घट्ट झाला असेल तर घाबरून न जाता तर तुम्ही काय करायचं, आणखीन 1, 2 ते 3 चमचे एवढे मोठ्या चमचे एवढे तूप गरम करून घ्यायचं आहे. आणि जे मेल्टेड तूप आहे ते ह्या गुळाच्या वर घालून घ्यायचे, म्हणजे पाक आपला आहे तो पुन्हा मेल्ट होऊन राहील. किंवा तुम्हाला जास्तीचं तूप जरी वापरून लाडू करायचे नसतील तर तुम्ही काय करायचं, हे गुळाचं जे आपण मिश्रण यामध्ये घालून घेतलं असेल आणि हे घट्ट झालं असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचे. थोडेसे काजू बदामाची त्याची जर पूड तयार होऊ शकते, पण आपले लाडू आहेत ना अगदी मऊसूद आणि दाणेदार होतात. मिक्सरला फिरवल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ना ते थोडंसं गरम होतं आणि त्यातलं गूळ देखील छान मेल्ट होतं आणि लाडू बांधायला देखील सहजपणे आपलं लाडू वळले जातात.
तर हे झालं गुळाचा पाक बिघडला तर आपण काय करावं ते. तर इथे बघू शकता माझा काही पाक बिघडला नाही आहे. अगदी व्यवस्थितपणे मी इथे छान तुम्हाला लाडू करून दाखवत आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही 2 हाताने देखील आपले लाडू छान वळून तयार होत आहे. जर तुम्हाला गुळाऐवजी साखर जरी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. साखरेचा पाक न करता तुम्ही लाडूमध्ये अशीच पिठी साखर घालून घेतली तरी देखील आपले लाडू चवीला अतिशय सुंदर असे लागतात. तर इथे बघू शकता लाडू आपले छान रेडी झाले आहेत. तर इथे आपले संपूर्णपणे लाडू तयार झाले आहेत. आणि वजनी माप लाडूचं धरायचं म्हटलं तर अर्धा किलोच्या वरती आपले लाडू तयार झाले आहेत. फक्त 250 ग्रॅम मुगापासून आपले अर्धा किलोच्या वरतीपर्यंत आपले लाडू तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता लाडू आपले छान आपले रवाळासर लाडू दिसत आहेत आणि रंगही फार लाडवांना सुंदर असा आला आहे. हे लाडू पचायला देखील हलके असतात. तर इथे बघू शकता एकाच आकाराचे इथे आपले लाडू तयार झाले आहेत. रंग देखील फार लाडूला सुंदर आला आहे आणि वरूनच बघू शकता अगदी रवाळ रवाळ असे लाडू दिसत आहेत. तर हे लाडू तुम्ही शुगरच्या पेशंटला देखील देऊ शकता. अगदी चवीला देखील ते खमंग आणि तितके सुंदर लागणारे लाडू आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आणि कमीत कमी तूप वापरून आपले छान इथे मऊसूद दाणेदार लाडू इथे तयार झाले आहेत. आणि आतमधले काजू बदाम देखील दाताखाली अतिशय सुंदर आणि खमंग अशी चव या लाडवांना येत आहे. लाडू हे चवीला अतिशय परफेक्ट असे गोड झाले आहेत. अगदी जास्त गोडही नाही आणि अगदी कमीही गोड नाही. जे मी गोडाचं योग्य प्रमाण सांगितलं होतं त्या पद्धतीचं इथे गोडवा अतिशय सुंदर या लाडवांमध्ये चव उतरली आहे. आणि त्यासोबत दाताखाली डिंक आणि काजू देखील अतिशय चवीला छान असे लागत आहेत. आणि हे लाडू तुम्ही साधारण 1-2 महिनेसुद्धा हे अतिशय छान असे टिकून एका हवाबंद डब्यामध्ये राहतात. आणि ते कमी तुपाचा वापर केल्यामुळे लाडवांमध्ये खुमट वगैरे असा वास अजिबात येत नाही. हे लाडू बेसनच्या लाडूंपेक्षा देखील पचायला हलके असतात. बेसनच्या लाडवाने गॅस, ॲसिडिटी वगैरे होते, पण या लाडवाने असे कोणतीच समस्या होणार नाही. आणि हे लाडू चवीला खमंग आणि अतिशय पौष्टिक लाडू आहेत. तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि लाडवांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट देखील नक्की करा. लहान मुलांना बाहेरचे चिप्स वगैरे द्यायला तुम्ही नक्कीच विसराल. असे हे 1 वाटी तांदळाच्या पिठापासून खमंग, खुसखुशीत घरच्या साहित्यापासून अगदी घरगुती पद्धतीने खमंग, खुसखुशीत लहान मुलांसाठी नक्की आवडीने खातील असे इथे मिनी चिप्स तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि खमंग असे लागणारे मिनी चिप्सची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारे छोट्या भुकेसाठी खायला पौष्टिक आणि करायला देखील खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. इथे मी 1 बाऊल तांदळाचं पीठ घेतलं आहे. वजनी माप म्हणायचं म्हटलं तर साधारण 150 ग्रॅम इथे फक्त तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. माझ्या घरामध्ये तांदूळ दळून ठेवलेले होते, त्यातलंच मी इथे 1 वाटीभर पीठ घेतलं आहे. 1 वाटी पिठासाठी इथे 1 वाटी इथे पाणी वापरणार आहोत. तर इथे बघू शकता 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी घेतलं आहे. आणि त्यासोबत थोडेसे आपण काही मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा काळे तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, हे सर्व ड्राय मसाले आपण या उकळत्या पाण्यामध्ये 1 चमचा तेल घालून छान याला पाण्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले देखील आपण या पाण्यामध्ये घालून छान उकळवून घेणार आहोत. उकळत्या पाण्यामध्ये हे सर्व ड्राय मसाले घालून घेतल्यामुळे या पाण्याला छान सुवास आणि रंग देखील येईल.
तर या पाण्यातच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पाणी आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 चमचाभर मी इथे लाल तिखट घालून घेत आहे आणि इथे अर्धा चमचा हळद देखील घालून घेणार आहे आणि सर्व जिन्नस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान पाण्याला आपली उकळी आली की म्हणजे छान 1 ते 2 उकळ काढून घ्यायची आहे. तर इथे हळद तिखट हे छान मिक्स करून घेऊन 1 ते 2 उकळी आली की त्यामध्ये आपलं हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ पटापट मिक्स करायचं आहे. गॅस आपला पूर्ण लो ठेवायचा आहे आणि तांदळाचं पीठ यामध्ये घालून पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटासाठी इथे आपण पीठ छान मिक्स करून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर इथे गॅसची फ्लेम आपण बंद करून घेणार आहोत. तर आता हे पीठ थोडंसं मिक्स झालं आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे आणि हे या पिठावर झाकण लावून पूर्ण पीठ गार होण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला. तर इथे 10 मिनिटासाठी पीठ बाजूला थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि पीठ आपलं छान थंड झालं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपला हे चमच्याला वगैरे लागलेलं पीठ इथे मी हाताने काढून घेते आणि छान हाताने मळून घ्यायचं आहे. लागल्यास तर थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे किंवा थंड पाण्याचा जरी वापर केला तरी काहीच हरकत नाही. सुरुवातीला आपण असेच पीठ मळून घेणार आहोत. पीठ हे तुमच्या चवीप्रमाणे सुद्धा पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं. तर इथे रेशनचा तांदूळ असल्यामुळे इथे जरा पाणी जास्तच लागलं आहे. तर 1 वाटीचं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं. पण थोडंसं पीठ हे ड्राय वाटत होतं म्हणून मी इथे अगदीच 2-3 चमचे एवढे पाणी घेऊन पीठ आपले छान मळून घेतले आहे. तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटानंतर पीठ आपलं छान मळून झालं आहे आणि त्यावर थोडेसे तेल लावून आणखीन 1-2 मिनिटासाठी इथे मी तेल लावून पीठ छान मळून घेणार आहे. तर इथे बघू शकता थोडंसं हाताला देखील तेल लावून इथे पीठ आपलं मळून घेत आहे. तर काय करायचं आपल्याला अगदी छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे आज आपण लहान मुलांसाठी चिप्स करणार आहोत तर त्यांना पटकन आकर्षक दिसले पाहिजेत. त्यांना लवकर खाताही आले पाहिजेत आणि खुसखुशीत करायचे असल्यामुळे इथे अगदी त्यांच्या आवडीप्रमाणे इथे छोटे छोटे असे आपण छोटे चिप्स तयार करून घेणार आहोत. तर इथे काय करायचं छोटा गोळा घेऊन अंगठ्याने आधी प्रेस करून घ्यायचं आहे. तर हाताने दाबून तर इथे बघू शकता मध्य भागाला दाबून घ्यायचं आहे. कोणत्याही लाटण्याचा वगैरे वापर न करता हातानेच इथे आपण छोटे छोटे मिनी चिप्स तयार करून घेणार आहोत आणि दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने हे चिप्स आपण थोडेसे फिरवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी दुसऱ्यांदा देखील तुम्हाला हे चिप्स कसे करायचे दाखवत आहे. थोडेसे हातावर दाबून अंगठ्याच्या साहाय्याने दोन्ही बाजूने असे गोल गोल फिरवत हे छोटे छोटे मिनी चिप्स तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता छोटे छोटे अगदी पेढे तयार करून घेत आहे. सुरुवातीला एक छोटासा रोल तयार करून तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचे तुम्ही इथे छोटे छोटे चिप्स तयार करून घेऊ शकता आणि असं केल्याने देखील आपले चिप्स हे पटकन तयार होतील. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मी छोटे छोटे आपले गोळे तयार करून घेत आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व मिनी चिप्स तयार करून घेणार आहोत. मुलंही अशा पद्धतीचे जर चिप्स खातील ना तर बाहेरचे कुरकुरे वगैरे विसरून जातील. इतके हे चवीला सुंदर लागणारे घरच्या साहित्यापासून अगदी कमी मसाल्यात झटपट होणारे इथे सर्व मिनी चिप्स तयार झाले आहेत. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आधीच आणि आपला गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि हे सर्व चिप्स आपण लो टू मीडियम हीटवर ठेवून तळून घेणार आहोत. गॅस मोठा ठेवून न तळता लो टू मीडियम हीटवर ठेवूनच हे मिनी चिप्स तळून घ्यायचे आहेत. जर एखादा गॅस आपण मोठा ठेवून जर तळून घेतलं तर जे आतला जो चिप्सचा भाग आहे तो आतला कच्चा राहील, अर्धा कच्चा राहील आणि वरच्यावरती क्रिस्पी होतील. तर असं न करता गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे चिप्सचा. अशा पद्धतीने आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. हे तांदळाचे चिप्स आहे ना 2 ते 3 महिनेसुद्धा छान डब्यामध्ये टिकून राहतात. तर मुलांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही कुरकुरेऐवजी किंवा चहासोबत खाण्याऐवजी अशा पद्धतीचं तुम्ही त्यांना स्नॅक्स बाहेरचे कुरकुरे देण्याऐवजी त्यांना अशा पद्धतीचे मिनी चिप्स घरातच तयार करून द्या. म्हणजे मुलंही खुश आणि तुम्हीही खुश. कारण की
अनहेल्दी खाण्यापेक्षा घरातलंच काहीतरी पौष्टिक आणि पचायला हलके असणारे स्नॅक्स तुम्ही घरीच तयार करून द्या. तर इथे बघू शकता तांदळाचे चिप्स. फक्त 1 वाटी चिप्सपासून इथे साधारण अर्धा किलोच्या वर इथे मिनी चिप्स तयार झाले आहेत. तांदळाच्या मिनी चिप्सचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगायला अजिबात विसरू नका. तर इथे बघू शकता या चिप्स तोडतात हातामध्ये अतिशय कुरकुरीत असा आवाज येत आहे. हे तांदळाचे चिप्स आहेत ना, चवीला देखील तितकेच खमंग आणि कुरकुरीत असे लागतात. हे तांदळाचे चिप्स तुम्ही 3 वर्षाच्या बाळापासून ते मोठ्यांपर्यंत देखील खाऊ शकता. मोठ्यांना जरा चटपटीत खावायची इच्छा झाली असेल तर यावर थोडेसे चाट मसाला आणि तिखट लावून छान भुरभरून घ्यायचं आणि मस्त आपले तिखट आणि स्पायसी चिप्स इथे रेडी होतात. छान इथे आपले 1 ते 2 महिने टिकणारे तांदळाचे चिप्स रेडी झाले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन बघा. बाहेरची मैद्याची खारी खाऊन तीच खारी जर खाऊन कंटाळा आला असेल तर ही आपली गव्हाच्या पिठाची झटपट होणारी खारी अगदी तुम्ही बाहेर देखील फिरायला जाण्यासाठी ही खारी डब्यामध्ये पॅक करून घेऊ शकता. कुठेही खारीचा आनंद घेऊ शकता. अशी झटपट होणारी क्रिस्पी, कुरकुरीत आणि खमंग अशी लागणारी गव्हाची पिठाची खारी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर सारे लेयर्स असलेली गव्हाच्या पिठाची खारी. तर इथे बघू शकता खारी आपली दिसायला सुंदर तेवढीच क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी झाली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. नमस्ते. इथे आपण भाजीसाठी जी वाटी वापरतो किंवा वरणसाठी, आमटीसाठी तशा पद्धतीची वाटी घेतली आहे आणि याच वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ मोजून घेणार आहोत. तर इथे मी साधारण 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ मोजून घेत आहे आणि वजनी माप म्हणायचं झालं तर 150 ग्रॅम एवढं हे आपलं पीठ इथे आहे गव्हाचं. जर तुम्हाला वाटीने किंवा तुम्ही जे मेजरमेंटचं कप असतं त्याने देखील गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता. तर इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे आणि ओवा आपण थोडासा हाताने क्रश करून घालणार आहोत आणि त्यात पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. ओवा आणि मीठ हे छान पिठाला एकजीव करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे ओवा आणि पीठ छान लागलं पाहिजे. तर इथे आपण कोणताही तेलाचा मोहन किंवा डालड्याचा मोहन वगैरे न घालता आपण सुरुवातीला आधी ते थंड दूध घेतलं आहे. मी फ्रीजमधलं जे दूध असतं ते तशा पद्धतीचं ते थंड दूध घेतलं आहे आणि 1 वाटीभर दूध घेतलं आहे. या दुधामध्येच आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण नॉर्मली चपातीला कणिक जसं भिजवतो तशाच पद्धतीने खारीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत. आणि दूध घातल्यामुळे खारीला देखील चव अतिशय छान येते. त्यामुळे इथे पाण्याचा वापर न करता मी दुधामधूनच पीठ छान मळून घेत आहे. तर इथे मला 1 वाटी पूर्ण दूध लागलं आहे. 1 वाटी दूध पूर्ण लागलं आहे आणि त्यावर आणखीन 5 ते 6 चमचे एवढे देखील दूध इथे मी वापरलं आहे. आणि इथे बघू शकता अगदी आपलं छान पीठ मळून तयार होत आलं आहे. पीठ शेवटी छान सगळं मळून झाल्यानंतर पिठावर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा ताटामध्ये त्याला छान मळून घ्यायचं आहे. अगदी मऊसूद होईपर्यंत गोळा आपल्याला इथे पिठाचा मळून घ्यायचा आहे. मळून 10 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. पीठ आपलं सेट होतं आहे तोपर्यंत इथे मी वाटीमध्ये तूप किंवा बटर किंवा डालडाही न वापरता इथे घरचंच तेल वापरलं आहे. तर इथे 4 मोठे चमचे मी तेल घेतले आहेत आणि त्यामध्ये 4 मोठे चमचे एवढे कॉर्नफ्लॉवर घालून घेतले आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये कॉर्नफ्लॉवर. हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा देखील वापरलं तरीही चालेल. कॉर्नफ्लॉवरने आपल्या खारीला छान पापुद्रे असे सुटतात म्हणून इथे कॉर्नफ्लॉवर घेतले आहेत. कॉर्नफ्लॉवर इथे बघू शकता अगदी क्रीमी टेक्स्चर आलं आहे आणि छान मिक्स झालं आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवूया. 10 मिनिटे झाली आहेत. पीठ आपलं छान सेट झालं आहे. तर आपण इथे
पोलपाटावर मी तेल लावून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा हे छान पीठ असं मळून घेत आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे म्हणजे आपले खारीला छान पापुद्रे छान सुटतात. पिठाला असं छान रोल करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आणि इथे मी 2-2 इंचीच्या आकारावर इथे पिठाचे गोळे तयार करून घेते आणि एकाच साईजचे इथे आपले चपात्या होतील अशा पद्धतीने इथे 2-2 आकाराचे इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपले जे चपातीचा आकार जो आपण चपाती करणार आहोत तो एकसारखा होईल. पिठाची पारी गोल अशी करून घ्यायचे. खाली गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ घेऊन छान अशी मोठी पोळी होईल इतपत आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपली पोळी छान मोठी होत आली आहे आणि अगदी पातळ अशी मी चपातीची पोळी लाटून घेतली आहे. तर इथे बघू शकता हात देखील माझा दिसत आहे एवढी अशी पातळ इथे मी चपाती मोठी लाटून घेतली आहे. इथे आपले 8 पिठाचे गोळे झाले होते. तर इथे मी 8ही चपात्या लाटून घेतल्या आहेत आणि त्या देखील मोठ्या आणि एकदम पातळ अशा लाटून घेतल्या आहेत. आपण जो काही तेलाचा आणि पिठाचा साठा तयार केला होता तो आपण हा साठा या चपातीवर लावून घेणार आहोत आणि सगळ्या बाजूने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. कुठेही साठा अजिबात कमी न लावता अगदी भरून आणि छान सर्व बाजूने साठा स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही साठा आपला सर्व बाजूने छान असं स्प्रेड झाला आहे. तर आपण दुसरी एक चपाती यावर घालून घेणार आहोत आणि यावर देखील छान आपलं साठा तयार केलेला सर्व बाजूने छान असं स्प्रेड करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व आपण चपात्यांवर आपला साठा छान स्प्रेड करून घेणार आहोत. इथे मी 4 चपात्यांचा थर एकमेकांवर लावला आहे आणि सर्व थरांवर साठा छान लावून घेतला आहे आणि थोडंसं मी हलकंसं लाटण्याने लाटून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आणि आपलं छान लाटण्याने लाटून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा यावरनं सुद्धा जे आपलं तयार केलेलं साठा आहे तो वर्ण देखील लावून घेणार आहोत आणि सर्व बाजूने लावून घ्यायचे आहे. आणि सर्वात आधी एक भाग आपल्याला दुमडून घ्यायचा आहे जसं इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. दुसरा देखील भाग अशाच पद्धतीने दुमडून घ्यायचे आणि एकमेकांना चिटकवायचे आणि त्यावर देखील साठा लावून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता उभा मी साठा लावून घेते आणि पुन्हा एकदा पिठाची पारी जी आहे ती दुमडून घेते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही 4ही घड्या मारून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण घड्या करून छान त्याला असं गोल करून गोल गोल हाताने फिरवून त्याचा एक घट्ट असा डो तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता खारी बनवण्यासाठी इथे मी दोन्ही पॅकेट रेडी केले आहेत आणि आता हेच पॅकेट आपण आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारण 1 ते 1.5 तासासाठी. इथे मी बिस्किटचं प्लास्टिकचं कॅरी बॅग होतं त्यामध्ये हे 2 पॉकेट ठेवून घेतले होते खारीचे आणि 1 ते 1.5 तासासाठी छान हे चिल्ड झाले आहेत. तर इथे आपण हे बाहेर काढून घेतल्यानंतर त्यावर गव्हाचं कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि छान आपलं हे जे पॉकेट तयार केलेलं आहे आपण खारीचं जे चौकोनी आकाराचं तेच आपण चौकोनी अशा आकारातच लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता चौकोनी जसा आकार आहे तशाच पद्धतीने इथे मी ही खारीची जी लादी आहे ती लाटून घेत आहे. तर इथे बघू शकता आपला खारीचा डो लाटून तयार झाला आहे. तर मी इथे कटर घेऊन त्याला छान चौकोनी आकार देत आहे आणि इथे आपल्याला चौकोनी आणि मिनी आकाराच्या खारी तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता आधी सुरुवातीला मी सर्वांचे कडा असे चौकोनी आकाराचा करून घेतलेत सर्व कडा आणि त्यानंतर आता आपण त्याच्या अशा 1.5 इंचावर ठेवून हे छान पट्टी खारी आज आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मिनी आणि छोटी आणि मुलांनाही आवडेल आणि प्रवासात देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीचे मिनी आणि क्रिस्पी खारी इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ह्या छोट्या छोट्या वड्या तयार करून घ्यायच्या. तिथे बघू शकता अगदी जाडही नाही अगदी पातळही नाही मध्यम आकाराच्या अशा इथे खारी लाटून घेतल्या आहेत. आणि इथे बघू शकता तेल इथे मी कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल इथे
हलकंसं गरम झालं आहे. तर इथे बघू शकता खारी टाकल्यानंतर अगदी हळुवारपणे हलके हलके बुडबुडे येत आहेत. म्हणजे अशा पद्धतीचंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. जितक्या खारी कढईमध्ये बसतील तेवढ्याच आपण खारीचे पीसेस सोडणार आहोत. मंद गॅस ठेवून 15 मिनिटासाठी खारी एका बाजूने छान भाजून घ्यायची आहे. इथे बघा 10 मिनिटं झाली आहेत. खारीने आपल्या लेयर सोडत आले आहेत आणि इथे बघू शकता खारी आपली वरून अशी टंब फुगलेली देखील दिसत आहे. 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर खारीची वरची बाजू जी आहे ती खाली सोडायची आहे आणि खालची बाजू आहे ती वरती सोडायची आहे. तर इथे बघू शकता खारीला छान लेयर्स सुटले आहेत. गॅस मंद ठेवूनच आपण ह्या खारी छान फ्राय करून घेणार आहोत. जर तुम्ही मोठा गॅस ठेवून खारी जर फ्राय केलात तर खारी हे वरून रंग त्याचा पटकन बदलेल आणि आतून खारी ही कच्ची राहील. म्हणून खारी करत असताना नेहमी मंद आचेवर ठेवून खारी छान तेलात तळून घ्यायची आहे. खारी तळण्यासाठी इथे मला साधारण 20 ते 25 मिनिटं लागली आहेत मंद गॅसवर तळण्यासाठी. तर इथे बघू शकता 20 ते 25 मिनिटात खारी आपली छान कुरकुरीत आणि रंग देखील खारीचा बदलला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व खारी तळून घेणार आहोत. तर इथे आपले मार्केटपेक्षाही सुंदर आपली खारी इथे रेडी झाली आहे. तर इथे बघू शकता खारींना भरपूर साऱ्या लेयर्स आणि क्रॅक्स देखील आले आहेत आणि खारी एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी झाली आहे. खारीचा रंग देखील फार सुंदर असा आला आहे. तर इथे बघू शकता खारीचे क्रॅक्स बघूनच तुम्हाला समजेल आपली खारी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे. ही खारी जरी नुसती जरी खाल्ली ना तरी ही खारी खायला खूप सुंदर अशी लागते आणि चहासोबत खाल्ली तर खूपच त्यापेक्षाही भारी लागते. तर तुम्ही प्रवासात देखील अशा पद्धतीच्या खारी तुम्ही घेऊन जाऊ शकता. चवीला एक नंबर लागणारी खारी आहे. चौकोनी आपण शेप देताना जे काही खारीचे तुकडे मी बाजूला ठेवले होते ते देखील तेलामध्ये तळून घेतले आहेत. ते देखील अगदी कडेपर्यंत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत भरपूर सारे लेयर्स सोडलेल्या खारी आहेत. तिथे बघू शकता तुम्ही. एक खारी मी तुम्हाला हाताने तोडून देखील दाखवणार आहे. तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असा आवाज येत आहे खारीतून. तर इथे बघू शकता आतपर्यंत खारी आपली छान अशी शेकून भाजून तयार झाली आहे. अजिबात खारी आतून मऊ नाही आहे. एकदम क्रिस्पी अशी आपली खारी तयार झाली आहे. तर बघू शकता तुम्ही. अशी रेसिपी तुम्ही घरात करचाल ना तर मैद्याची बाहेरची खारी अजिबात विसराल. तर नेहमी हीच खारी करून खाचाल. दूध घालून पीठ मळल्यामुळे खारीची चव अतिशय सुंदर अशी आली आहे. चहामध्ये तर ती खूपच सुंदर लागत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की द्या आणि जर व्हिडिओ खूप आवडला असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन रेसिपी नक्की बघा.